नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 अभ्यासणार आहोत। या धड्याचे नाव वसंत हृदय चैत्र असे आहे आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। हा पाठ अभ्यासण्याआधी आपण या पाठाच्या लेखकाबद्दल माहिती जाणून घेऊया। वसंत हृदय चैत्र या पाठाचे लेखिका आहेत दुर्गा भागवत। दुर्गा भागवत यांचा जन्म 1910 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 2002 मध्ये झालेला आहे। लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक, ललित लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावत उत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य आहेत। ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत। लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत। सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे। तुम्हाला जर लेखिकाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकतात। आता आपण या पाठातील लेखिका दुर्गा भागवत यांनी पाठामध्ये वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर पूर्ण सृष्टी कशी बदलते याचं वर्णन केलेलं आहे। त्यातल्या त्यात चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू कसा भरून येतो याचं सविस्तर वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो। स्वभाव म्हणजे वैशिष्ट्य, गुण वैशिष्ट्य आपण त्याला म्हणू शकतो। मग त्याच्यामध्ये चांगले गुण सुद्धा असतात आणि वाईट गुण सुद्धा असतात। प्रत्येक मनुष्याचा स्वभाव जसा वेगवेगळा असतो तसाच प्रत्येक ऋतूचा सुद्धा वेगवेगळा स्वभाव असतो। आता आपण अधिकतर बघतो 3 ऋतू असतात की नाही, मराठी महिन्यानुसार जर आपण पाहिलं 3 ऋतू असतात, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, ग्रीष्म ऋतू आपण त्याला असे म्हणतो। मग प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला निसर्गामध्ये वेगवेगळे परिवर्तन पाहायला मिळतात। ह्या परिवर्तनालाच आपण म्हणतो, जसं की ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळीकडे वातावरण वेगळं पाहायला मिळतं। पावसाळ्यामध्ये थोडं निसर्गामध्ये परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये तर ऋतूचा एक निसर्ग आपल्या समोर पाहायला मिळतो। तर अशा प्रकारे प्रत्येक ऋतूचा हा आपापला वेगवेगळा स्वभाव असतो। हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून आपल्याला प्रतिबिंबित होतो। मग बघा, निसर्गामध्ये जे काही विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात, या प्रत्येक विविध रूपातून आपल्याला हा निसर्गाचा स्वभाव पाहायला मिळतो। जसं की आपण उन्हाळ्यामध्ये बघतो की पूर्ण पृथ्वी ही काय झालेली असते, उजाड झालेली असते। सगळी झाडं वेली सुकलेली असतात की नाही, पाण्याचा अभाव असतो, प्रखर उष्णता असते। मग त्यावेळेस तिकडचं निसर्गाचं वर्णन आपल्याला वेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतं। त्याच्यानंतर पावसाळ्यात पाहिलं तर हळू पावसाळ्यामध्ये काय होतं, सगळीकडे हिरवळ पसरायला लागते आणि हिवाळ्यामध्ये तर पूर्ण ऋतू एकदम वेगळाच झालेला असतो। मग अशा ह्या वेगवेगळ्या ऋतूंचा वेगवेगळा स्वभाव आणि त्या वेगवेगळ्या स्वभावामध्ये आपल्याला निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतात। या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते। वसंत ऋतूची चाहुलच खरी मनोहारी, त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंद असलेला अनुभव। बघा, आता आपण पाहतो की वेगवेगळे मराठी महिने आहेत की नाही, तर ह्या मराठी महिन्यामध्ये सगळ्यात अधिक जर पाहायला घेतला तर चैत्र हा महिना जर आपण पाहिला तर तो हिवाळ्यामध्येच आपण बघू शकतो की हिवाळ्याच्या संपल्यानंतर किंवा हिवाळ्याच्या मध्यंतरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मग अनेक मराठी महिने आहेत, त्याच्यामध्ये बघा फाल्गुनामध्ये सुद्धा निसर्गाचं एक छटा आपल्याला पाहायला मिळते। पण सगळ्यात अधिक जर बघितलं तर चैत्र महिन्यामध्ये हा निसर्ग त्याचा साक्षात्कार आपल्यासमोर
दाखवतो आणि हा साक्षात्कार अनुभवत असताना आपण सर्वार्थाने म्हणजेच इथे काय सांगितलेलं की वाचिक, मानसिक, शारीरिक असा सर्व अर्थाने आपल्याला अनुभव पाहायला मिळतो. निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहतो. आता बघा, आपण अनेक वेळा आपल्यासमोर निसर्गातील अनेक घटक पाहत असतो, पण आपल्याकडे तेवढी सूक्ष्म निरीक्षण क्षमता नसते की सर्वसामान्यपणे आपण अनेक विविध झाडं पाहतो, पण त्या झाडामध्ये सुद्धा एक निसर्गाची छटा पाहण्याचा दृष्टिकोन किंवा निरीक्षण करण्याची क्षमता आपली नसते. पण तो दृष्टिकोन, ती निरीक्षण क्षमता लेखिकेकडे उत्कंठ भरलेली आहे. आणि जेव्हा आपण वसंत हृदय चैत्र हा पाठ अनुभवतो, पाहतो, वाचतो, शिकतो, तेव्हा या निसर्गातील विविध घटकांचे सूक्ष्म निरीक्षण लेखिकेने केलेले आहे आणि ते शब्दामध्ये मांडण्याची जी कसब केलेली आहे, त्यावेळेस त्या वसंत हृदय चैत्रचा ज्या काही वर्णन लेखिकेने निसर्गाचे केलेले आहे ते प्रत्यक्ष समोर आपल्या डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. आता प्रत्यक्ष आपण पाठाला सुरुवात करूया. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत. आता बघा, वसंत ऋतू हा जो ऋतू आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण विविध ऋतू पाहतो, त्यापैकीच वसंत ऋतू हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे. आणि ह्या ऋतूमध्ये जे आपण बघा वेगवेगळे 4-4, 3-3 महिन्यांचं आपण जर डिवाईड केलं तर फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंत ऋतूमध्ये येतात. आणि वसंत ऋतूच्या फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत. पुष्पमुद्रा म्हणजे काय की पुष्पाचा अर्थ काय असतं? सुमन, फुलं. समानार्थी शब्द तुम्हाला विचारू शकतात की ह्या सुमनांनी, या फुलांनी आच्छादितले असे हे 3 महिने आहेत वसंत ऋतूमध्ये. तर ते 3 महिने म्हणजेच कोणते? फाल्गुन, चैत्र आणि वैशाख. एक दुसऱ्यात मिसळला आहे, तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे की हे जर आपण फाल्गुन, चैत्र, वैशाख हे वसंत ऋतूतील 3 महिने जर आपण पाहिले तर पूर्ण ह्या ऋतूमध्ये निसर्ग पूर्ण आच्छादलेला असतो. पण ह्या सगळ्यांमध्ये जर पाहायला गेलं तर खरा वसंत ह्या ऋतूचा आत्मा म्हणजे कोणता महिना म्हटला जाईल तर तो मराठी महिना चैत्र हा म्हटला जाईल. आणि हा वसंत ऋतूतील आत्मा कोणत्या महिन्याला म्हटलेला आहे तर चैत्र. आणि मधुमास म्हणजे काय? गोड. मधूचा अर्थ काय असतो? गोड. मास म्हणजे महिना. मग गोड महिना का म्हटलेला आहे तर काय असतं की जी फळं असतात, पूर्ण फळं ह्या ऋतूमध्ये पिकलेली असतात, त्याचा गोड आस्वाद घ्यायला मिळतो. आता फळांचा स्वाद कसा असतो? गोड असतो की नाही. म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण अशी फळं पाहायला मिळतात, खायला मिळतात, त्यांचा आस्वाद घ्यायला मिळतो. म्हणून मधुमास की गोड असा स्वाद असलेला हा महिना. तर आता बघा, चैत्र ह्या महिन्याला वसंत ऋतूचा आत्मा का म्हटलेला आहे तर की वसंत हा ऋतुचक्रातील पहिला ऋतू मानला जातो आणि निसर्गातील सर्व जन्मांची, निर्मितीची, सर्जनाची सुरुवात या ऋतूपासूनच होते. त्यामुळेच सणासुदीला नटून थटून तयार व्हावे असा हा निसर्ग आनंद उत्सव सिद्ध होत असतो. वृक्षवेलींवर नवनवीन कोवळी, टवटवीत पालवी पसरलेली असते. हिरव्या रंगांच्या असंख्य छटा पानापानातून वाहत असतात. असंख्य फुले आपल्याला अंगाखांद्यावर अनेक रंग लेऊन सादर होत असतात. मधुर फळे झाडांवरती डोलत असतात. मधुर रसांचा सुगंध वातावरणामध्ये भरून वाहत असतो. वसंताच्या या उत्सवाची सुरुवात फाल्गुनामध्ये होते, पण चैत्रामध्ये हा उत्सव टिपतो. वसंताच्या या उत्सवांची सुरुवात फाल्गुनामध्ये होतो.
पण चैत्रामध्ये हा उत्सव टिपेला पोहोचतो आणि वैशाखात वसंत पायउतार होत असतो. म्हणजेच वसंताचे खरेखुरे जे परिपूर्ण उत्कट जे दर्शन होत असते ते आपल्याला चैत्र महिन्यात होत असते. म्हणून चैत्र हा खरा वसंतात्मा म्हणून ओळखला जातो. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे वळभार फळभार लावण्यसी. याचा अर्थ पुढच्या ओळीत दिलेला आहे. ऋतुपतीच्या द्वारी वनश्रींचे म्हणजेच नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. पण मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यांचे ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेल असे असते. फुलातून फळातून मधुरस वाहत असतो. मग बघा इथे लेखकाने आपल्याला सांगितलेलं की फाल्गुनामध्येच ह्या सगळं निसर्गाचं आपल्याला सौंदर्य पाहायला मिळतो. पण खरं सौंदर्य बहरून येतं ते चैत्र महिन्यात. आणि ह्या महिन्यामध्ये या सारे निसर्गाचे सौंदर्य आपल्या चारी बाजूने फळांच्या रूपाने, फुलांच्या रूपाने, फळातून जे मधुरस वाहत असतात याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं. चैत्रातील पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर. पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या फुलांनी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभा आहेत ती. बघा आता इथे आपण अधिकतर आपल्या आजूबाजूला पिंपळाचे झाड नेहमी पाहतो, पण आपल्याकडे एवढी सूक्ष्म निरीक्षण क्षमता नाही जेवढी की लेखिकाकडे आहे. लेखिका काय सांगतायत की ह्या गहिऱ्या गुलाबी पानांच्या ज्या रेशमी रंगांचे जे पाने दिसत आहेत त्याला लेखिकेने कशाची उपमा दिलेली आहे की पताका. आता पताका तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये कधी सण उत्सव असेल तर आपण घरामध्ये सजावटीसाठी पताका लावतो आणि त्या पताका जसे जसे हवा येते तसे त्या इकडे तिकडे नाचत असतात. तसंच मग हे गुलाबी रंगांच्या पानांचे ज्याप्रमाणे आपण सजावटीसाठी पताका वापरतो आणि जेव्हा ते हवेमध्ये इकडे तिकडे हलत असतात तर आपल्याला असं वाटतं की ते नाचत आहेत. त्याप्रमाणेच लेखिकेने इथे कल्पना केलेली आहे की पिंपळाच्या झाडावरती ज्या गहिऱ्या गुलाबी रंगांच्या पानं जे असतात ते सुद्धा पताक्यासारखे नाचत असतात. म्हणजे ते इकडून तिकडून त्यांच्या हालचालीला इथे पताक्याचं रूपक वापरलेलं आहे. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पाहिल्याने जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहे असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. आता बघा इथे लेखिकेने पिंपळाच्या पानांचं वर्णन केलेलं आहे. ते सांगतात की जेव्हा शिरीषामध्ये ही पाने येतात नव्याने तेव्हा आपलं मन आकर्षित करत नाही किंवा आपल्या तिकडे आपल्या त्या डोळ्यामध्ये भरले जात नाहीत, म्हणजेच काय आपलं तिकडे एवढं लक्ष जात नाही. पण जेव्हा हळूहळू ते पानं मोठी व्हायला लागतात आणि त्यांचा गडद गुलाबी असा रंग होतो आणि त्यावेळेस जेव्हा त्या गुलाबी रंगावरती सकाळच्या सूर्यकिरणांचे उन्हाचे जेव्हा प्रतिबिंब पडतं त्यामुळे त्या पाण्यांचं जे सौंदर्य वाढतं तेव्हा मग लेखिका म्हणतात की आपलं लक्ष तेव्हा वेधलं जातं. आणि इतर झाडांच्या पानांच्या मानाने या झाडांच्या पानांचा आकार जो असतो तो मोठा असतो. म्हणजे इतर झाडांची पानांचा आकार थोडा लहान असतात आणि त्यामुळे ते हलले तरी आपल्याला त्यांचं ती हालचाल जाणवत नाही. पण पिंपळाच्या झाडांच्या पानांची हालचाल आपल्याला जाणवत असते आणि त्यांचा एक सळसळ असा आवाज येतो. आता इथे बघा लेखिका म्हणत आहे की हा जो सळसळ पानांचा जो आवाज आहे ना तो ह्या पिंपळाच्या पानांच्या आवाजावरनंच हे सळसळ हा शब्द रूढ झाला असावा. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे ते तर फारच बहारीचे दिसते. बहारी म्हणजे खूप त्याला पानं लागणे. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता बघा इथे आपण बघतो अधिकतर जे मोठी झाडं असतात ना त्या झाडांवरती अनेक वेल गोल गोल फिरून किंवा
सरळ मार्गाने जाऊन ती वेल त्या झाडावरती आपलं भरण पोषण करत असतात. तसंच ह्या पिंपळाच्या झाडावरती लेखिका सांगत आहे की मधुमालतीची जी काही वेल असते ना, ती सुद्धा अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकलेलं आहे. म्हणजे पूर्ण त्याच्या पानांनी ती पूर्ण आच्छादलेली आहे, गुलाबी गेंदांनी गच्चून भरलेली आहे आणि मध्यापर्यंत त्या झाडाला तिने पूर्ण वेढून टाकले आहे. आणि ही मधुमालती आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवे फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीला ओळीने चिटकून बसलेली आहे. तर असं बघा, ह्या महिन्यामध्ये हे जे पिंपळाचं झाड आहे अत्यंत पानाने आच्छादलेलं आहे, गडद गुलाबी रंगांचं आहे आणि सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे ते अत्यंत विलोभनीय अशी दिसत आहे. आणि ह्या पानांनी तर ती पूर्ण ते झाड भरलेलंच आहे, पण मधुमालतीच्या वेलाने सुद्धा ह्या झाडाला पूर्ण आच्छादलेले आहे. तर अशा रीतीने इथे लेखिकेने वर्णन केलेलं आहे की झाडावरच नाही तर झाडाच्या प्रत्येक फांदीला ही निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठात काय शिकलो? लेखिका दुर्गा भागवत यांनी चैत्र महिन्याला वसंताचा आत्मा मानलेला आहे आणि हे उदाहरण देताना त्यांनी सुरुवातीला आपल्याला पिंपळाच्या झाडाचं उदाहरण दिलेलं आहे की कशा रीतीने आपलं लक्ष वेधून घेतलं जातं त्याच्या गडद गुलाबी रंगांच्या पानांनी. अजून पण लेखिका आपल्याला चैत्र महिन्यातील ह्या निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन करून देणार आहेत, परंतु त्याचा अभ्यास आपण या पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.